नमस्कार मित्रांनो, हा लॉजिक या चॅप्टरमधील क्वेश्चन आहे. 2024 आणि 2022 MST CETला हा क्वेश्चन विचारलेला होता. आज आपण या क्वेश्चनचा सोल्युशन बघू. क्वेश्चन काय आहे, इफ P and negation R implies negation P or Q has truth value false. म्हणजे हे एक लॉजिकल स्टेटमेंट आहे. ह्या लॉजिकल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू फॉल्स दिलेली आहे. त्यांनी विचारलेलं आहे की PQR ची व्हॅल्यू काय असेल. मग खाली हे जे काही ऑप्शन्स आहेत FFT, FTF, ह्या PQ आणि R च्या व्हॅल्यू आहेत. तर मग आपण ह्या व्हॅल्यू शोधू. बघा, आपण हा क्वेश्चन सॉल्व करण्यासाठी ऑप्शन वाईज जाऊ. पहिला ऑप्शन घेऊ फॉर ऑप्शन ए. ऑप्शन ए साठी आपण चेक करू की PQR ची व्हॅल्यू FFT आहे की नाही. फॉर ऑप्शन ए साठी P काय आहे तुमचा, फॉर ए ऑप्शन साठी P किती आहे F, Q किती आहे F आणि R किती आहे T. टाकू ह्या लॉजिकल स्टेटमेंट मध्ये व्हॅल्यू. बघा काय येतंय. PF आहे तर F अँड निगेशन T इम्प्लाइज निगेशन P म्हणजे किती आहे F और Q किती आहे F. बघा हे सॉल्व करू. F अँड निगेशन T म्हणजे फॉल्स स्टेटमेंट. ट्रूथ निगेशन ऑफ ट्रूथ मीन्स फॉल्स इम्प्लाइज निगेशन F किती T और F. आता तुम्हाला माहित आहे की अँडच्या टेबलमध्ये जर का P आणि Q दोन्हीही फॉल्स असेल तर पूर्ण लॉजिकल स्टेटमेंट काय असतं तुमचं फॉल्स असतं. F इम्प्लाइज ऑरच्या टेबलमध्ये एक जरी ट्रूथ व्हॅल्यू तुमची T आली तरी ते पूर्ण स्टेटमेंट ट्रू असतं, म्हणजे F इम्प्लाइज T. आणि फायनली F इम्प्लाइज T याचं आन्सर किती येतं T येतं. म्हणजे तुमची ह्या लॉजिकल स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू किती आलेली T. म्हणजे आपला ऑप्शन ए तर रॉंग आहे. आपल्याला व्हॅल्यू कुठली पाहिजे, फॉल्स व्हॅल्यू पाहिजे, राईट. म्हणजे ऑप्शन ए आपला काय असेल, रॉंग असेल. ऑप्शन बी चेक करूया. फॉर ऑप्शन बी, ऑप्शन बी साठी किती P किती असेल F, Q किती असेल T, R किती असेल F, राईट. टाकू लॉजिकल स्टेटमेंट मध्ये व्हॅल्यू. म्हणजे काय येईल, P अँड निगेशन F इम्प्लाइज निगेशन F और Q मीन्स T. काय येईल बघा, F अँड T इम्प्लाइज T और T. बघा F अँड T किती येईल, F इम्प्लाइज T और T किती असतो F. म्हणजे F इम्प्लाइज T असेल त्याचं पूर्ण ट्रूथ व्हॅल्यू याची किती T येईल, राईट. म्हणजे हा ही ऑप्शन आपला काय चुकीचा आहे. ऑप्शन बी इज रॉंग, राईट. आता ऑप्शन सी चेक करूया. फॉर ऑप्शन सी, फॉर ऑप्शन सी. बघा ऑप्शन सी साठी P ची ट्रूथ व्हॅल्यू T आहे, Q ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे आणि R ची ट्रूथ व्हॅल्यू F आहे. टाकूया लॉजिकल स्टेटमेंट मध्ये व्हॅल्यू. T अँड निगेशन F इम्प्लाइज निगेशन T और F. बघा T अँड निगेशन F ची व्हॅल्यू असते T, इम्प्लिकेशन निगेशन T ची व्हॅल्यू असते F और F. आता तुम्हाला माहित आहे की ऑरच्या टेबलमध्ये समजा दोन्ही व्हॅल्यू फॉल्स असतील तर ते पूर्ण लॉजिकल स्टेटमेंट फॉल्स असतं. म्हणजे T इम्प्लिकेशन F आणि इम्प्लिकेशनच्या टेबलमध्ये समजा एक P व्हॅल्यू T असेल आणि लास्टची व्हॅल्यू F असेल तर ते पूर्ण इम्प्लिकेशन स्टेटमेंट जे आहे ते काय येतं तुमचं फॉल्स येतं. म्हणून आपला ऑप्शन सी हा कसा आहे, करेक्ट आहे. तसंच तुम्ही ऑप्शन डी पण चेक करू शकता.